गाईस काही चिल्ले पिल्ले भेटून गेले मला पुण्यामध्ये. बाय गाईस. 5:30 वाजले. आता दिवस पण उगल. गुड मॉर्निंग गाईस. नाशिकचे रस्ते आणि पुण्याचे रस्ते बघा. किती खतरनाक गर्दी गाईस. हा 3रा वेळेस चहा आहे आमचा. रात्रीपासून चहावरतीच आहे आमचा. दिवसभर ते चहावरतीच राहू आता. गाईस फायनली फ्रेश वगैरे झालो आहे. तर गाईस आता वाजले 9 आणि 11 वाजता मीटिंग आहे. मीटिंग झाल्यावर पुन्हा भेटू. सो गाईस फायनली मीटिंग वगैरे झाली आणि आता काही खायचं पण आहे. खूप भूक पण लागले. आताचे वाजले 12:30 आणि ठीक आहे गाईस. पुण्यामध्ये काय कोणत्या ठिकाणी जायचं ते पण बघू. कारण हिला लय हाऊस आहे कुठंतरी फिरायला जाऊ म्हणजे. दगडूशेठ पुण्याचे रस्ते म्हणजे रस्ते एकदम भारी आहे बघा. मला हा जो रस्ता आहे ना तो मला आवडला. तुम्हाला एक ट्रिक मी दाखवेल. हा कुठे झोपला बघितली का कसं व्हिडिओ काढून ठेवते. बघितलं काही. आता हिची बघा. बघितली का. ही पण एकदम ढुकल्यात येते होती. म्हटलं गेली गेली गेली. रात्रभर झोप काढली. म्हटलं बापरे. सकाळी नाही कुठून म्हणते नाही मला 4 वेळेला जायचंय. मी पुरी भाजी खाल्ली. मस्त एकदम भारी लागली. इथेच काही चॉईस होती. म्हटलं मस्त आहे चांगलं आहे. आणि आता चाललो आहे आम्ही दगडूशेठला. गाईस इथलं लोकेशन बघा किती मस्त आहे. आणि ज्यावरती आहे ना ते पूर्ण रेल्वे ट्रेन आहे ना. ऑनली ट्रेन आहे. गाईस पायी कुठून निघून आलो माहिती आहे का आम्ही. शनिवार वाडा. गाईस हा आहे शनिवार वाडा. फर्स्ट टाइम आलो आहे. कधी आलो नाही बट आता आलो आहे आम्ही. गाईसमध्ये जायचं होतं आम्हाला पण हां पावसाचं वातावरण झालं आहे. आणि आम्हाला जायचं मेन पॉईंट कोणता आहे का दगडूशेठ. दगडूशेठला जायचं आहे म्हणून ते कॅन्सल केलं आणि तिकडे जायचं आहे आम्हाला. गाईस खाऊन पिऊन हे आता चहा प्यायला आले. दादा एक चहा द्या मला नाही पाहिजे. घे किती खाते खा. अगं पे किती प्यायचं ते. गाईस लाल माल आहे ना. गेले ते बघा. पब्लिक दिसते मग गेले. गाईस दगडूशेठला जायचं आहे आणि प्रत्येक एक ठिकाणी भेटते आम्हाला इकडं बघायला. आणि खरंच तुम्ही पुण्यामध्ये या बघण्यासारखं खूप काय आहे. मज्जा आहे बघायला. आणि किल्ले वगैरे सगळे जायचं होतं घरी पण काय करते की ते फिरवते यार. आता कोणतं ठिकाणी तेच माहित नाही. ट्रॅफिक बघा गाईस पुण्याचे. आलो बरं का. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मध्ये हे बघा इथं. काहीच खूप गर्दी आहे. माझी नाही जाऊ शकत एवढी जबरदस्त गर्दी. अस्मिताची जायची हिंमत आहे. किती मस्त आहे. पाऊस चालू होता ना दिवसभर एकदम जबरदस्त. आणि आम्ही डायरेक्ट बसमध्ये बसलो. आता डायरेक्ट पुण्यामधून डायरेक्ट नाशिक. आणि पुण्यामध्ये एवढंच जबरदस्त पाऊस आहे आज. फिरायला सुद्धा कुठं गेलो नाही.
मावशीने घेतले दाल खिचडी. मला तर खाऊशी वाटत नाही बाहेरचं, भूकच पळून गेले डायरेक्ट. मला पाहिजे लय मस्त पोळी आणि कसली एखादी भाजी. तुला पोळी भाजी खाणार नाही माहिती आहे का? हां तुला पोळी भाजी बोलली पण ती खाणार नाही. सगळे संपवले माहिती आहे, मला खूप भूक लागली होती. मला जिरा बॉटल, कारण माझं पोट लय फुगलंय त्याच्यामुळे जिरा बॉटल घेतले. बस याच्याने पोट खाली करायचं माझं. गाईस, संतवाडीची मांजर आणि नाशिकचं मांजर. फायनली आम्ही उतरलो कुठं निमाणीमध्ये. आम्हाला वाटलं CBSला उतरू, निमाणीमध्येच उतरून गेलो आम्ही. आताशी किती 11 वाजले ना? 11 वाजून गेले. 5 वाजेपासून बसलो होतो, 11 वाजले आताशी. टाकली ती. फायनली काहीच घरी आलो. आताची वाजते 12:30. तसंच म्हणजे पुण्यामध्ये गेल्यावर आमची फायनली मीटिंग वगैरे पूर्ण झाली. आणि पुण्यामध्ये गेल्यावर थोडंफार फिरलो वगैरे. जास्त तर काही फिरलो नाही. गणपती बाप्पांच्या मंदिरात पण गेलो. तसंच म्हणजे पुण्यामधलं काही जास्त माहिती नाही. तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम अजून जाऊ, चांगलं फिरू, एन्जॉय करू. आणि तसंच म्हणजे आम्ही 24 तास डायरेक्ट झोपेल नाही. तर ठीक आहे गाईस, आजसाठी ब्लॉग एवढंच होतं. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. बाय बाय, गुड नाईट, सी यू.